ठाकरे बंधूंचा वचननामा म्हणजे चोरीनामा असल्याची टीका भाजपचे आमदार चित्रा वाघ यांनी केली. या वक्तव्यावर मुंबईचा मराठी माणूस हा पेटून उठला आहे. भाजप हा पक्ष नाही तर एक नशा आहे. बुलाती है मगर जाने का नाही म्हणूनच बिनविरोध निवडून आले. मराठी माणूस ओळखून आहे की चोर कोण आहेत. निशिकांत दुबे, मिलिंद नार्वेकर, किरीट सोमय्या, कृपालसिंह यादव, मीरा भाईंदरमध्ये येथील मराठी भाषेचा अपमान हे सर्व भाजप सत्तेवर असतानाच्या घटना मराठी माणूस विसरलेला नाही. हे ताईने लक्षात ठेवावे. याचा सूड मराठी माणूस घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. आता तुम्ही कितीही आटापिटा केला तरी मराठी माणसांची चीड, राग शांत होणार नाही. आणि हो, तुमचा विकास, तुमचा वचननामा तुमच्याकडे ठेवा. आता आमची लढाई मराठी भाषा, मराठी अस्मिता, मराठी अस्तित्व टिकवण्यासाठी ठाकरे बंधूच सक्षम आहेत बरं का ताई. तसेच अयोध्या पौळ यांनीही चित्राताईंना सडेतोड उत्तर दिले. आज ठाकरे बंधूंचा वचननामा आला म्हणे, पण हा वचननामा नाही, हा तर चोरीनामा आहे. चोराच्या उलट्या बोंबा मारणाऱ्यांनी लक्षात ठेवा, मुंबईचे रखडलेले प्रकल्प, भ्रष्टाचार आणि गचाळ कारभार याला फक्त आणि फक्त तुम्हीच उबाठा जबाबदार आहात. तुमच्या 25 वर्षाच्या गचाळ कारभाराची साफसफाई आज महायुतीचं सरकार करतंय. आज देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार मराठी माणसाच्या फक्त नावावर नाही तर मराठी माणसाच्या विकासासाठी भक्कमपणे उभी आहे. ताई, मागे आम्ही एक बातमी पाहिली होती, किशोर वाघ यांना लाच घेताना पकडले. ताई, हे किशोर वाघ तुमचे कोण हो? असो ताई, मला तुम्हाला अजून एक आठवण करून द्यायची आहे. शिवसेनेसोबत युती आदरणीय मुंडे साहेबांनी आणि महाजन साहेबांनी केलेली होती. त्याच युतीचा मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा जर महापौर होता तर भाजपचा उपमहापौर होता. ताई, जर तुम्ही म्हणताय भ्रष्टाचार झाले तर मग या भ्रष्टाचारामध्ये भाजपचा किती टक्के वाटा होता? याचं उत्तर नक्की द्या. आणि ताई, तुम्ही जे चोर वगैरे, चोरनामा ह्या सगळ्या गोष्टी बोलतायत ना, ते आमचे संस्कार नाहीत, ती आमची संस्कृती नाहीत. कारण आमदार पळवायचे, पक्ष चोरायचा, चिन्ह चोरायचं, कार्यकर्ते चोरायची, ही सगळी तुमची आणि तुमच्यासोबत सत्तेत बसलेल्या गद्दार लोकांची ही अवस्था आहे किंवा ही त्यांची सवय आहे, ती आमची नव्हे. चित्राताई, ठाकरेंवरती बोलत असताना थोडासा अभ्यास करून येत जा, नाहीतर तुमच्यासह तुमच्या अख्ख्या भाजपचा थोतांडपणा समोर येतो आहे.